आय ऑलवेज वॉन्टेड टू स्टार्ट माय ओन क्लिनिक. आणि त्यावेळेला आय वॉज प्रॅक्टिसिंग ओनली मलिगन, मेटलँड आणि बेसिक एक्सरसाइजेस. जसे पेशंट वाढत गेले तसं आय वॉज गेटिंग टायर्ड. मी आय वॉज नॉट एबल टू ट्रीट मोर दॅन 10 पेशंट. थकून जायचे मी. आय टूक डिसिजन टू स्टार्ट माय ओन क्लिनिक. आणि त्याच्यानंतर लगेच तुमचा कोर्स इंट्रोड्यूस झाला. इट वॉज लाईक चेरी ऑन द केक. म्हणजे काय आता म्हणू, माझ्याकडे शब्द नाहीये. कारण मला सुरुवातीपासूनच तुमचं गायडन्स मिळालं. म्हणजे पण मला असं वाटतं की हा कोर्स मला अजून आधी जर करता आला असता तर खूप छान झालं असतं. बट इट्स ओके, एव्हरीथिंग हॅपन्स ऍट राईट टाइम. बट आय एम व्हेरी हॅपी की माझं क्लिनिक मी स्टार्ट करू शकले. आणि दसऱ्याच्या दिवशी माझं इनॉग्रेशन झालं. आता 4 महिने झाले. आणि फ्रॉम डे वन आय फॉलोड यू. फुल PBPA प्रोटोकॉल ओनली. डे वन. Great. आणि इतके सुंदर रिझल्ट. नाव आय एम हॅव्हिंग 17 पेशंट्स. इच अँड एव्हरी वन शुड डू दिस कोर्स. Okay, okay, whoever okay. ग्रेजुएट मीन्स जो भी BPTH है, इवन मास्टर्स, एव्हरीवन शुड डू दिस कोर्स. तुमचा जो प्रोटोकॉल त्या फॉलो करतायत त्याच्यावरनं त्यांना खूप सगळे चांगले रिझल्ट्स पण मिळत आहेत. सो एक कॉन्फिडन्स खूप स्ट्रॉंगली बिल्ड झाला की नाही आपण पण करू शकतोय असं. अँड डेफिनेटली मॅनेजमेंट पार्ट आपण कधीच शिकत नाही कॉलेजमध्ये आणि ह्याच्यामधनं. पण तुमच्या कोर्समधनं ते खूप स्ट्रॉंगली शिकायला मिळतं. सो डेफिनेटली ऑल हॅज टू डू इट. एक्सपिरियन्स असू दे नाही तर फ्रेशर्स असू दे, दे हॅव टू डू इट. So now the focus is let's become the legendary. Okay. So येस सर. we need to create that legendary now. Okay. So see you and I wish you all the very best. Yeah.